स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आर्थिक विमा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, अरे कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. नमस्कार. आज परभणी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गोदा नदी पात्रामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यातील पीक विमा आमचा राज्य सरकार देत नाहीये. कंपनीला चौकशी केली तर कंपनी म्हणते 99 कोटीची सबसिडी हे राज्य सरकार द्यायला तयार नाही. आणि काल परवा अजित दादा परतूरला आलेले होते. तिथं लाडक्या बहिणीला त्यांनी शब्द दिला, मी मुंबईहून येता येता 3,500 कोटीच्या चेकवर सही करून आलो आणि तुमचे पैसे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावर पडतात. दादा, परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र दुष्काळ, ओला दुष्काळ झालेला होता. संपूर्ण सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांचं नष्ट झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये पीक विमा यायला पाहिजे होता, परंतु ते आलेला नाही. तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे द्यायलात, पण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नाहीत. 1 जानेवारी 2025 पासून ते आजपर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास 18 शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या आहेत. दादा, याचं पाप तुमच्या माथ्यावर आहे. आमच्या हक्काचा पीक विमा द्या. एकीकडे सरकार सोयाबीन आमचा खरेदी करायला तयार नाही, सोयाबीनला बाजारामध्ये काळं कुत्रा विचारायला तयार नाही. आमचं जगणं तुम्ही मान्य करणार आहेत का नाही सांगा. म्हणून आज आम्ही शांततेच्या मार्गाने नदी पात्रामध्ये आंदोलन करायचं ठरवलेलं होतं, उपोषणाला बसलेलो आहोत. परंतु आम्हाला सकाळी 6 वाजता परभणीतले पोलीसवाले उचलून अटक करायला आलेले होते. धानोरा काळे जिथं आंदोलन आहे तिथं 200-250 पोलीसवाले आलेले आहेत. अरे, शेतकऱ्याचं पोरगे सनदशीर मार्गाने आंदोलन करायलेत, आमचा पीक विमा देईनात, शक्तीपीठ महामार्ग रद्द करीनात, परभणी जिल्ह्याला जोडधंदा म्हणून मदर डेअरी आम्हाला दत्तक देईनात. अरे, आम्ही जगाव तरी कसं मला सांगा. आम्ही आंदोलन सनदशीर मार्गाने करायलो तर आमच्यावर पोलीसवाले तुम्ही धाडायलात. हेच पोलीसवाले जर संतोष देशमुख यांच्या मारेकराच्या पाठीमागे लावले असते तर ते कृष्ण आंधळे आज अटक असते. त्यांना मोकाट सोडलं आणि शेतकऱ्याचे पोरं सनदशीर मार्गाने आंदोलन करायला तर आम्हाला अटक करायला. अरे, हे वागणं बरं नव्ह दादा. आमचा हक्काचा पीक विमा द्या, तोपर्यंत आम्ही गोदा माईच्या वटीतून बाहेर येणार नाही. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा.